कारण ते टॅलेंट नाही, हा मला वाटतं हा पॉज आहे. म्हणजे मला आत्ता हे करायचं आहे जे मी आत्ता करते, ही माझी खूप वर्षांपासूनची आवड आहे जी तेव्हा मला शक्य नव्हतं झालं आणि हे मला करून बघायचं आहे. मी वाटतं की तिने 20 वर्ष गाजवली आहेत, सलग डेली सोप्स केल्या मी सलग केलेलं आहे. आणि टेक्निशियन म्हणून आम्हाला तरी स्कोप मिळतो एखाद दिवस, किंवा माझं लवकर कित्येक वेळास होते की सरस्वती लहान होती पण समीर जरा आज जी मुलगी आहे तिला थोडं लवकर बहुतेक जायचं आहे, तर मी डायरेक्टरला रिक्वेस्ट करू शकतो जरा लवकर घरी जायचं आहे. तर ती फॅसिलिटी आम्हाला टेक्निशियनपेक्षा नक्कीच मिळते. आणि यांचं राईट फ्रॉम पहिल्या शॉटपासून शेवटच्या शॉटपर्यंत हे असतातच, दे हॅव टू बी देअर. त्यामुळे ते प्रिव्हिलेज नंतर इट वॉज हर चॉईस. तिच्या व्हेरीड आवडी आहेत फ्रँकली, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ती खूप अभ्यासू वृत्तीने ती करत असते. म्हणजे आता खाली आपण बघितलंच की ते खूप अभ्यासू की अरे राख मी किती नॉलेज म्हणजे हा म्हणजे ठीक आहे का राख टाकू आपण नंतर माझं होऊ शकेल असं, पण तिचं नाही. ती चिकाटीने करत असते. तेच मला इथे तुम्हाला विचारावं असं वाटतंय की स्त्रियांचं बेसिकली कसं असतं की मुलं झाली की त्यांना त्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात आणि मग त्यांना उगाचच कोसत बसतात, यार मला हे नाही करायला मिळालं. मग ते याचा पण आनंद धड घेणं होत नाही, त्याचा पण आनंद धड घेणं होत नाही. तर मला इथे तुम्हाला तेच थोडंसं तुमच्याकडनं उत्तर हवंय की तुम्ही खूप आवडीनिवडी जपल्यात, ठीक आहे, मी हे करून माझी ही आवड करू शकतो, हेही करता येऊ शकतं. उगाचच कोसत राहण्यापेक्षा आणि आपलं लाईफ त्याच्यातच अर्ध वाया घालवण्यापेक्षा बायकांनी अशाही पद्धतीने एक विचार केला तर मला वाटतं योग्य आहे. अगदी म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ पाहिजे. घरात न जाताना इकडचा बंद स्विच तुम्ही कामाच्या तिथला ऑन झाला पाहिजे, उलटं तिकडचं पॅकअप झालं तिकडचा बंद आणि इकडचा ऑन झाला पाहिजे. तिकडे गेल्यावर अरे बापरे आज विरजण नाटकाचं राहिलं, हेच नाही झालं, ओटात स्वच्छ नाही झाला वगैरे असलं. आपण 2 हात असलेला एक माणूस आहोत, आपण एका वेळी एका ठिकाणी न्याय देऊ शकतो, तेवढंच करावं. म्हणजे नाही तर दोन्ही ठिकाणी तुम्ही न्याय देत नसता. आपण जिथे पैसे घेऊन मी काम करते तिथे जर मी पूर्ण वेळ माझं डेडिकेटेडली तिथे दिला नाही तर मला हक्क नाही मी तिथे त्यासाठी मी माझं मानधन घ्यायचं. बरोबर. मला माझं वर्क सॅटिस्फॅक्शन पण मी तेव्हा ते काम 100% करीन तेव्हाच मिळेल. घरी आल्यावर सुद्धा मला ना खूप स्वयंपाकच आवडतोय. माझं स्ट्रेस बस्टर किचन वगैरे असलं माझं काही नाही आहे. मी लहानपणापासून नव्हतं, पण मला पुस्तकं वाचायला आवडतात, मला सुंदर गाणी ऐकायला आवडतात. माझा एक छोटा ट्रान्झिस्टर होता, मी तो झोपून कानाशी तो बेला के फुल 11:30 संपेपर्यंत ऐकायचे. अमीन सयानीचे वगैरे प्रोग्राम. आणि नंतर मी अमीन सयानींचा इंटरव्ह्यू एकदा केला होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्या वया होत्या वगैरे. तर त्यांनी म्हणजे अगदी आत्ता काही वर्षापूर्वी तर पूर्ण इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांना माहीत नव्हतं, तेव्हा आमचं हे बोलणं नव्हतं झालं, पण इंटरव्ह्यू झाल्यावर मी पॅकअप करत होते तर ते म्हटले की एकच हे करूया. म्हटलं काय झालं, काही राहिलं आहे? तर म्हटले नाही, एक फोटो तुझ्याबरोबर पाहिजे म्हणाले. एक फोटो माझा तुझ्याबरोबर काढ आणि त्या फोटोला नाव दे ब्युटी विथ द बीस्ट. आणि खूप आम्ही मग नंतर गप्पा मारायचो. असं शकील बदायनी आणि असं बऱ्याच लोकांचे मी तेव्हा इंटरव्ह्यू करायचे. बरेच लोक असं सांगायचे की पहिल्यांदाच आम्ही लेडी सिनेमॅटोग्राफर बरोबर काम करतोय वगैरे असं. पण खूप सिनियर ॲक्टर्सनी मला सांगितलं की आमच्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा वगैरे असं. पण मला तेच सांगावं असं वाटतं, मी तर मुलींबरोबर स्विमिंग शिकले, मी मुलींबरोबर कथक शिकले. मग मी आत्ता या करोनाच्या काळात SNDTचा ऑनलाईन 5 वर्ष आता चालू आहे माझं सुगम संगीताचा कोर्स एक करत होते. मला आवडतं म्हणून मला करायचं. त्याच गुड. आणि हे प्रत्येक स्त्रीनं करायला पाहिजे. आपल्याला काय आवडतं ती आवड जोपासायला हवी. मला इथे तुम्ही आता नाव काढलं मुलींचं म्हणून विचारेन, मुलींबद्दल सांगेल, कारण एक तर तुमच्या मुलींची नावं खूप छान आहेत आणि मी म्हणेन युनिक नावांचा एक वेगळा हे असतो, पण ही युनिक आहेत ही, कारण आपली मातीतली नावं तुम्ही ठेवली आहेत. आपल्या म्हणजे आपली त्यांना आपण पूजतो, पार्वती आणि सरस्वती. आणि त्याविषयी सांगाल, दोघांचं एकमत कसं झालं? नाही तो तसा म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्यावर सोडून मोकळा झालेला असतो की
पण असं होतं नाही ग, असं ठेवूया आता, तिचं सरस्वती ठेवल्या आता. तिने सांगितलं की असंच आहे, फंटास्टिक म्हटलं. एक तर आपलं आडनाव इतकं मोठं आहे की दमवायचं तर पूर्ण दमवायचं, सरस्वती समीर धर्माधिकारी. हा माझं पूर्ण असं मला स पासून काहीतरी नाव असावं असं वाटत होतं, कारण ह्यांच्या पूर्ण धर्माधिकारी फॅमिलीमध्ये सगळे स पासून आहेत, एक्सेप्ट समीची आई काकू मी त्यांना म्हणते, आणि मी, आम्ही दोघी ए पासून आहोत. पण बाकी सगळे, याची बहीण शिल्पा, बाबा सुभाष, हा समीर, सगळे एस होते. तर मला माझ्या डोक्यात आलं होतं एस पासून ठेवूया, तर मग मी सरस्वती, मला आवडलं नाव सरस्वती. आणि आपली प्रार्थनाच असायची येस. तर मग तिचं सरस्वती ठेवलं नाव. आणि तिचं होतं म्हणून रायमिंग पार्वती, मला असंच आठवलं, म्हणजे वाटलं हॉस्पिटलमध्ये असतानाच मी पार्वती ठेवलं. वा. मुलं झाल्यानंतर म्हणतात आई बाबा आणखीन बऱ्याच अंशी, म्हटलं सगळेच नाही पण बऱ्याच अंशी आई बाबा खूप अजून विचारांनी प्रगल्भ होतात, एक मॅच्युअर्ड होतात. आई बाबा म्हणून एक वेगळा प्रवास सुरू होतो म्हणून, म्हणजे आता माझाही तो प्रवास चालू आहे आणि हळूहळू मलाही वाटतं की माझ्यात खूप बदल होत जात आहे टप्प्याटप्प्यावर बिकॉज ऑफ माय डॉटर. सो तुम्ही दोघं काय सांगाल, तो प्रवास कसा वेगळा झाला एकमेकांच्या साथीने? ऍक्च्युली ऑफकोर्स सरस्वती पार्वती आहे, पण सगळ्यात मोठा मुलगा मी आहे, त्यामुळे मचर हीच आहे, मी नाहीये. तिला नाही, सगळ्यात मोठा नाही, सगळ्यात धाकटा हा, येतो तो. धाकटा मी आहे actually. कारण पोरी आता खरंच मोठ्या व्हायला लागल्यात. पण सरस्वती आणि पार्वतीमध्ये पण 9 वर्षाचं ऑलमोस्ट अंतर आहे. त्यामुळे ती एक वेगळी जनरेशन गॅप आहे. म्हणजे पार्वती, सरस्वती ऑलमोस्ट आमच्या आणि पार्वतीच्या मध्ये मधली वाटते मला, म्हणजे इतकी जनरेशन गॅप वाटते मला. म्हणजे आजकाल 2-2 वर्षांनी जनरेशन चेंज होतंय का काय, इतके फास्ट आहेत असं वाटतं. पण ही मुलं अफाट आहेत, म्हणजे ती फोकस्ड आहेत, त्यांना काय हवंय त्यांना परफेक्टली माहिती आहे. एस्पेशली म्हणजे मुलींना सुद्धा, की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे. म्हणजे आपलं जरा तरी हे पण ते पण इमोशनली थोडंसं हे होऊ शकतं, त्यांचं नाही होत. हे उगाच आपण आता हे अमेरिकन्स म्हणतात म्हणून झेनझी म्हणतो, ते एकदम जेनझी, जेन्स, अल्फा आणि सुरू झालं. हो, पण मला ती दरवेळेस की आमची पुढची पिढी, असं मला दरवेळेस तो फील आहे की ती इतकी शार्प आहे पुढची पिढी. कधी कधी उगाच आपण म्हणतो की अरे ह्यांना येत नाही, पण आपण जेव्हा त्या वयामध्ये होतो तेव्हा आपले सुद्धा आईबाबा म्हणायचं ह्यांना कसं काय कळत नाही अजून, हे असं नाही आहे. पण ही आता खूप शार्प आहे. आमची जी फळी म्हणतात, आपली जी फळी आहे ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यामध्ये खूप गुंतलेली होती. बरोबर. आणि की आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना त्रास होऊ नये, त्यांना सगळ्या सुखसोयी मिळात म्हणून आम्ही कम्प्युटर काढला, आम्ही कुठे मोबाईल फोन्स काढले, पेजर्स काढले, आणि त्यांच्या हातात ती यंत्र आम्हीच दिलेली आहेत. पण ती कशी नीट वापरायची त्यांना आजकाल कळायला लागलं. ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांना दोन्ही गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत. खूप डेफिनेट. म्हणजे पार्वती साधारण 2012 नंतर जन्माला आलेली मुलं, तर त्या टेक्नॉलॉजी सकट जन्माला आली आहेत. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की कर्ण कसा कवचकुंडलांसकट जन्माला आला, तसं इनबिल्ट टेक्नॉलॉजी त्यांना माहिती आहे. बरोबर. म्हणजे ती त्याच्यात जन्माला आलेली मुलं आहेत. मग ते का घेऊन बसतात म्हणण्यात पॉईंट नाहीये, फक्त त्यांचा वापर त्यांनी चांगला कसा करावा हे आपण गाईड नक्की करू शकतो. बरं, आता एक इंटरव्ह्यूचा शेवट आपण एक छानसा रॅपिड फायर दोघांमधलं ट्युनिंग बघायला आपण घेतोय. तुमच्या दोघांमध्ये कोण आधी सॉरी म्हणतं? मी. तो पण चुका पण तोच करतो. लगेच म्हणून टाकतो. घरात म्हणजे चौघांमध्ये, तुमच्या घरात जास्त ड्रामा कोण करतं? तोच. चौघांमध्ये मुलीं पण नाहीत? ओ सर. नाही, काय ना, मी ओव्हर ऍक्टिंग करतो. मी ओव्हर ऍक्टिंग करतो घरी, आणि पोरी सगळं ऍक्टिंग करतात. जास्त शॉपिंग कोण करतं? मुली. चौघांमध्ये जास्त शांत कोण आहे? किंवा तुमच्या दोघांमध्ये सांगा, आता तुम्ही दोघं आहात इथे, शांत कोण आहे? मी जास्त आहे. आणि हट्टी कोण आहे दोघांमध्ये जास्त? दोघंही. हो. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? कोणी नाही. मग त्यातल्यात मी असेल कदाचित. ही जास्त आहे माझ्यापेक्षा. मी आतल्यात ऍक्टिंग करतो रोमॅन्टिक सीन, पण आहे ते ऑफकोर्स. नाहीतर आता 30-33 वर्ष माय वेल असं ते 30 वर्ष तुम्ही झालीत ना लग्नाला? 33 वर्ष. ओ, वाटत नाही तुमच्या दोघांकडे पाहून? 31. 2026 चाललंय. मे मध्ये 32 होणार.
आपण 94 बरं ठीक आहे. 94 आवाज प्रत्येक इंटरव्ह्यूत